शेअर मार्केटमध्ये एक युनिक असा IPO येणार आहे, आलेला आहे. तर युनिक असा की याचं ग्रे मार्केट प्रीमियम जे जवळजवळ 100% प्लस चालू आहे. ज्यांनी कोणी हा IPO अप्लाय केला असेल रिटेलमध्ये, त्यांना जवळजवळ 15,000चा प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तर आपण बघूया की या IPOमध्ये कोणाला किती प्रोबॅबिलिटी IPO भेटण्याची. तर हा आहे IPOचा सबस्क्रिप्शन डाटा. याच्यामध्ये सबस्क्रिप्शनमध्ये पाहू शकतो की रिटेल हे 60 टाईम आहे सबस्क्रायबरला, बट ॲप्लिकेशन वाईज जर जातो म्हटलं तर अशा प्रकारचं सबस्क्रिप्शन इथे पाहायला मिळते. रिटेल 45 स्मॉल HNI म्हणजे 2 लाख ते 10 लाख बीडवाले 261 आणि बिग HNI जे 10 लाखाच्या वरची बीड अप्लाय करतात ते 65 टाईम्स ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. मी सिम्पल याच्यात सांगतो थोडं. हे आहे सबस्क्रिप्शन डेटा. ॲप्रॉक्सिमेट ॲप्लिकेशन जे रिसीव झाले आहे टर्म्स अँड इन्स्ट्रुमेंटमध्ये. बिग HNIसाठी 2 लाख ॲप्लिकेशन्स आलेले आहे. स्मॉल HNIमध्ये 4 लाख आणि रिटेलमध्ये 67 लाख ॲप्लिकेशन्स आले. अलॉटमेंटचे जे चान्सेस आहे याच्यातले ते आहे 66.66 आउट ऑफ 66. स्मॉल HNIमध्ये 1 आउट ऑफ 261 आणि रिटेलमध्ये 1 आउट ऑफ 45. QIBचं जे सबस्क्रिप्शन आहे 302 टाईम्स सबस्क्राईब झाला आणि ते बीडची अमाऊंट आहे ती 39,284 एवढी बीड QIBने अप्लाय केली आहे. अजून एक गोष्ट दाखवतो. हे आहे हायेस्ट सबस्क्रिप्शनचा डाटा. आतापर्यंत जेवढे काही IPO होते त्याने सर्वात जास्त हायेस्ट सबस्क्रिप्शन कोणकोणत्या IPOला. तर वारेला 97 लाख ॲप्लिकेशन आले होते. बजाज हाऊसिंग फायनान्सला 89 लाख, सेम टेम्सनला 75 लाख आणि टाटा टेक 73 लाख, LIC इंडिया 73 लाख आणि SBI फंड 65 लाख ॲप्लिकेशन्स आले होते. हे हायेस्ट ॲप्लिकेशन्स आहे आतापर्यंत आलेले. धन्यवाद.